मित्रांनो, चितळीकरांच्या चंदरनं आज फायनलचा गुलाल घेतलाय सातबाराच्या खटावच्या मैदानाचा। दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आज काय चांगलाच म्हणायचा दिवस हा आणि बैल आपला जिथं मोठं मैदान असेल का नाही बर तिथं बैल आपला 100% राहणार आणि बैलावर जर एखादी मोठी चांगली गाडी राहिली बर बैलावर तर बैल काय ना टाकाटाकीत निकाल घेणारच। पण आज एका टांग्याने 1-2-1.5 टांग्याने सेमी काढला त्याने। आज बरीचशी नवीन बैल उजेडत आली हो लय आली हो बरीच आली आज सगळ्याला म्हणजे सगळ्यांचीच बैल दिसली पळताना बाबा कारण नियोजन बैलांची आज चांगली झाली। बैल कुठला एक्झॅक्टली? चितळीचाच बैल बाब्या डाऊन पळतो नाही चितळीचा त्याच धावणीचा बैल। बर तरी गुलाल किती झालेत आतापर्यंत म्हणजे कसं? बैलाचं बरं 5-6 गुलाल झाले ते। बैल महाशिवराच्या जुन्या बैल पोळ्याला बी राहिला होता। बर परत आता चौदरवाडीला मोठं मैदान झालं तिथे बी राहिला होता बैल। तिथे बी हीच परिस्थिती चांगली गाडी सेमी चांगली गाडी लागली बैल 100% राहणार गुलाल घेणार। कुठल्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी बैल दोन्ही खांदी। आज कुणासोबत पडला? आज भोरचा पक्षा म्हणून होता बैल। बर परशा नियोजन कसं करण्यात आलेलं? जोडी यापूर्वी पळाली होती का? नाही पहिल्यांदा जोडी पळाली आणि आमचं बी एक जुनं जाणता ड्रायव्हर आहे सुहाळ ड्रायव्हर आणि विजू मधने फलटणचे यांनी नियोजन आज केलं होतं। बैलाचं नियोजन तेच करते। बर आज कुणाला समर्पित कराल विजय? काय आज हा विजय त्या सुहास ड्रायव्हरला। चालू सीझनचा कितवा गुलाल आहे? चालू सीझन दुसरा गुलाल। हा चौदरवाडीचा एक आणि हे एक। चालतं दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली।